हेलो एंड वेलकम टू एस्ट्रोनॉमिक्स। एस्ट्रोनॉमिक्स के थर्ड एपिसोड में आप सबका स्वागत है। पिछले एपिसोड में मैंने सतीश जी की 3 कविता का वाचन किया था। इन कविताओं को जब भी पढ़ता हूँ, जब भी सुनता हूँ, तो ऐसा लगता है कि बचपन से ही सतीश जी का जो आकर्षण था वो आध्यात्मिक जीवन की तरफ था। ये सब उनकी कविताओं से अ, जीवित इसमें नज़र आता है। तो आज के एपिसोड में आइए, मैं एक 3 ऐसी कविताओं का वाचन करूँगा जिससे ऐसे पता चलता है कि इनका जो आध्यात्मिक जीवन की तरफ उनका जो कल था वो साफ जाहिर होता है। और उनके कविता लिखने का जो अंदाज था उसके बारे में वो अपने आप को क्या महसूस करते हैं वो व्यतीत होता है। आइए, अगली कविता अगेन मराठी में है तो मराठी में पढ़ूंगा। मराठी और हिंदी में कोई ज़्यादा फर्क तो है ही नहीं, लेकिन आगे चलकर कोशिश ये रहेगी कि इन मराठी कविताओं का ट्रांसलेशन या तो हिंदी या इंग्लिश में करना चाहूँगा। अगर आप सबकी इच्छा है इसे पढ़ने की, सुनने की, तो इसका ट्रांसलेशन भी मैं करके आपके सामने रखना चाहता हूँ। इस चैनल को सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए। आज की कविता, पहली कविता जो मैं पढ़ने जा रहा हूँ, इसका नाम है ब्रह्मरूप। वाटते हे मानव जीवित, आहे आकाशातील ढगासारखे, ध्येय नसून नसल्यासारखे, शक्ती असून दुबळ्यासारखे, इच्छा नसताही जावे लागते, दैवाचा वर नेईल तेथे, भोगावा लागतो कर्माचा ताप, कंठावे लागते अधर जीवन, आपले रूप आचार न विचार, बदलावे लागतात काळाप्रमाणे, मृत्यूचा येताच काळा डोंगर, होते जीवाचे पाणीच पाणी, जावे लागते वाहत वाहत, विलीन व्हावे लागते सागरात, विलीन होऊन विश्वसागरात, ताप सोसत कष्ट भोगत, आत्मा असतो वाट पाहत, पुनर्जन्म मिळून सुटका होण्याची, लक्ष जाताच वर दिसतो, लक्ष जाताच वर दिसतो, काळा कभिन्न कृष्ण मेघ, पण भेटल्याने तेजो निधी भास्कर, त्याच्याही कडा दिसतात तेजोमय, मानव भला बुराही कसा, मानव भला बुराही कसा, ब्रह्मरूप पावतो सद्गुरु स्पर्शाने। ही कविता सतीशजींनी 7 एप्रिल 1970 साली लिहिली। दुसरी कविता फारच एक वेगळी कविता आहे। त्यांनी स्वतःच्या कवितेबद्दल आणि कवितेच्या माध्यमातून जे गीत त्यांनी लिहिले त्या संबंधी आहे। कवितेचं शीर्षक आहे विनंती। गीत तुझे गातो मी, गीत तुझे गातो मी, परिसुनी घे वा घेऊ नको, गीत तुझे गातो मी, परिसुनी घे वा घेऊ नको, भाव मनाचा यात दाटला, भाव मनाचा यात दाटला, समजून घे वा घेऊ नको, अर्थ गहन ही ह्यात मांडला, अर्थ गहन ही ह्यात मांडला, ध्यानी घे वा घेऊ नको, ज्ञानदीप मी ह्यात लावला, ज्ञानदीप मी ह्यात लावला, प्रकाश घे वा घेऊ नको, काव्य सुगंध मी ह्यात आणला, काव्य सुगंध मी यात आणला, हुंगून घे वा घेऊ नको, प्रश्न ह्यातुनी एकच पुसला, प्रश्न ह्यातुनी एकच पुसला,
उत्तर ह्या देण्यासाठी थांबू नको. तव प्राप्ती होनी नसे, तव प्राप्ती होनी नसे, आगळा जीवन हेतू. करिसी हा मग विलंब का, करसी हा मग विलंब का. नको विनवितो विलंब आता, नको विनवितो विलंब आता, उत्तर देण्या करू नको. ही एक अगम्य अशी एक विनंती त्यांनी विश्वेश्वराला केली, हे या कवितेतून समोर येते. आपल्याला कशी वाटली कविता? कविता चांगली वाटली, हा एपिसोड चांगला वाटला तर सबस्क्राईब करा, शेअर करा. पुढची कविता, कवितेचं नाव आहे गीतार्चन. म्हणजे जशी पहिली कविता विनंती आणि त्यातून कविता आणि कविता लेखन यामधून त्यांनी गीतार्चन नावाची एक छोटीशी कविता लिहिली. ही कविता 8 ऑगस्ट 1970 साली लिहिली सतीशजीने. ओबड धोबड रचना साधुनी, ओबड धोबड रचना साधुनी, शिलालेख हा खोदत मी. ओबड धोबड रचना साधुनी, शिलालेख हा खोदत मी. सुप्त भाव मम मनी जो असे, सुप्त भाव मम मनी जो असे, पाषाण गीतांतून मांडतसे. गीतार्चन हे तुझे मी करी, गीतार्चन हे तुझे मी करी, पाषाण अर्चन समज करी. काव्य सुगंध ह्या नसे जरी, काव्य सुगंध ह्या नसे जरी, पाषाणी दृढता भावात खरी. तव स्वीकार ह्याच करिता होतील, तव स्वीकार ह्याचा करिता होतील, पुनीत स्पर्शे काव्य फुले. तव स्वीकार ह्याचा करिता होतील, पुनीत स्पर्शे काव्य फुले. सुगंध मग जो दश दिशा फिरे, सुगंध मग जो दश दिशा फिरे. श्रेय नसे ते माझे पण तुझे खरे, सुगंध मग जो दश दिशा फिरे. श्रेय नसे ते माझे पण तुझे खरे. अजून एक छोटीशी एक कविता आजच्या एपिसोडमध्ये वाचत आहे. ती कविता आपल्याला आवडण्यासारखी आहे. पुन्हा सतीशजीच्या या कवितेतून त्याचा आध्यात्मिक कल समोर येतो. कवितेचं शीर्षक आहे कृपावंता. हे कृपावंत तू कृपेसवे, हे कृपावंत तू कृपेसवे, इच्छा सर्वांची सार्थ करविसी. हे कृपावंत तू कृपेसवे, इच्छा सर्वांची सार्थ करविसी. ज्या मनी जीवनी माझ्या येती, संतुष्ट नसे परी आत्मा राम, संतुष्ट नसे परी आत्मा राम. जे चालविसी तू त्या परते, कृपा तुझी असे केवळ छाया, कृपा तुझी असे केवळ छाया. संतुष्ट करीतसे मम जीवन काय, आत्मेच्छा मम परिही नसे, आत्मेच्छा मम परिही नसे. तव कृपा सावटे स्थिरण्याची, आत्मेच्छा मम परिही नसे. तव कृपा सावटे स्थिरण्याची. स्थिरण्या असे मज तव रूपे, स्थिरण्या असे मज तव रूपे. ध्यास सदा तो त्यास असे, ध्यास सदा तो त्यास असे. शेवटच्या 2 ओळीमध्ये सतीशजी म्हणतात, आत्मलक्ष मम हेच साधणे, आत्मलक्ष मम हेच साधणे. हो कृपावंत जणी याच कारणे, आत्मलक्ष मम हेच साधणे. हो कृपावंत जणी याच कारणे. वाचता वाचता असं वाटतं की आपल्यासमोर अजून एक कविता या एपिसोडमध्ये आपल्यासमोर ठेवावी.
कवितेमधून सतीशजींच्या अस्थिर मनाची जी भावना आहे ती समोर येते. ही कविता सतीशजींनी 25 ऑगस्ट 1970 साली लिहिली. कवितेचं शीर्षक आहे अस्थिर मन. अस्थिर मन. त्या ओसाड माळावरील एकच एक झुडूप, त्या ओसाड माळावरील एकच एक झुडूप, एखाद्याच्या निराश मनातील जणू आशेचा अंकुर. त्या हिरव्यागार रानातला एकच एक दगड, एखाद्याच्या समृद्ध मनातला जण दुःखाचा हुंकार. त्या विस्तृत आकाशातल्या एकच एक पक्षी, एखाद्याच्या गंभीर मनातला जणू पळता विचार. त्या प्रक्षुब्ध सागरातील कमलदलावरचा एकच एक थेंब, एखाद्याच्या अस्थिर मनातला जणू स्थिर सद्भाव. आजच्या एपिसोडमध्ये एवढेच. पुढच्या एपिसोडमध्ये अजून काही वाचन आपल्यासमोर होईल, काही गप्पा गोष्टी. आपल्याला आजचा एपिसोड आणि या कविता आवडल्या असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. पुन्हा भेटूया. थँक्यू सो मच. बाय बाय.